गोंदिया जिल्ह्याच्या सडक-अर्जुनी तालुक्याअंतर्गत येत असलेल्या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादा कणेरी येथील उघड्यावर ठेवलेल्या धानाला मोठ्या प्रमाणात कोंब फुटले असून धान सडलेल्या अवस्थेत आहे। संस्था चालकांनी सांगितले की शासनाच्या लेटफिती कारभारामुळे संस्थेच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्यामुळे झालेली नुकसान शासनाने भरून काढावी अशी मागणी संस्थेच्या वतीने केली आहे। रब्बी हंगाम 2023 मध्ये आदिवासी संस्थांनी खरेदी केलेला धान्य महामंडळाने उचल केली नाही। त्यामुळे खरेदी केलेला धान्य आदिवासी संस्थांच्या गोडाऊनमध्ये पडून होता। गोडाऊन साठाच्या व्यतिरिक्त धान्य खरेदीची परवानगी मंडळाच्या वतीने संस्थांना देण्यात आली होती। तसेच खरेदी केलेला धान्य 2 महिन्यांच्या आत महामंडळाने उचल करणे नियमानुसार बाध्य आहे। 2 महिन्यात धान्याची उचल झाल्यास अर्धा ते 1% घट शासनाच्या वतीने संस्था चालकांना दिली जाते। मात्र आदिवासी संस्थांनी खरेदी केलेला धान्य तब्बल 9 ते 10 महिन्यानंतर आता उचल केले आहे। त्यामुळे पाण्यात भिजलेले धान्य दिसून आले असून त्याला कोंब फुटले आहेत, तर काही प्रमाणात धान सडलेल्या स्थितीत आहे। आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादा कणेरीचे उपाध्यक्ष ईश्वर कोरे यांनी माध्यमाशी बोलत असताना सांगितले की 24,600 क्विंटल धान्य त्यांच्या संस्थेमार्फत नोव्हेंबर 2023 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीत खरेदी केले होते। तो धान्य तब्बल 9 महिने संस्थेकडे पडून होते। 24,600 क्विंटल धान्यापैकी 11,000 क्विंटल धान्य गोडाऊनच्या व्यतिरिक्त मोकळ्या जागेवर खरेदी करून ताडपत्री टाकून ठेवले होते। त्यामुळे आलेल्या पावसामुळे काही भागातील धानाचे बोरे भिजले असून भिजलेल्या बोऱ्यांना अंकुर फुटले आहे, तर काही प्रमाणात धानाचे बोरे सडलेल्या अवस्थेत आहेत। संस्थेकडून सांगण्यात आले की चिखली आणि कणेरी अशा दोन्ही सेंटर मिळून 1,000 क्विंटल धान सडले असून त्याला कोंब फुटले आहेत। विशेष म्हणजे संस्थेची नुकसान पाहण्यासाठी कुठलाही अधिकारी अद्याप सदर ठिकाणी आला नसून झालेली नुकसान संस्था कशी भरून काढणार अशी चिंता व्यक्त केली जात आहे। प्रशासनाने यावर संस्था चालकाची मदत करावी अशी मागणी केली आहे। आमच्या संस्थेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेब आम्हाला 2 सेंटरची परमिशन देतात। त्यामध्ये चिखली सेंटर 1 आणि कणेरी सेंटर 1 या दोन्ही सेंटरमध्ये एकूण 17 ते 18 गावं येतात आणि त्या 17 ते 18 गावाचे आम्ही धान मोजणी करतो। परंतु यावर्षी नोव्हेंबर 2023 पासून तर फरवरी 2024 पर्यंत धान खरेदी केंद्र सुरू ठेवला आणि फरवरी 2024 मध्ये शेवटच्या तारखेला बंद केला। तेव्हापासून आमच्याकडे धान पूर्ण साठा करून भरलेला होता। काही धान उघड्यावर घेण्याची परमिशन आम्हाला महामंडळाने दिली आणि या कणेरी सेंटरला 11,000 काही क्विंटल धान खरेदी आम्ही उघड्यावरती केली। आता उघड्यावरती धान केल्यामुळे आज खरेदी केला तेव्हापासून 8 ते 9 महिने धान उघड्यावरतीच राहिले। पाऊस आला, ऊन आला, ह्या सगळ्याचा परिणाम धानावरती पडला आणि धान एकदम घट झाली। काही धान सडला, काही धान पोचा पडला। याचा जबाबदार कोण? ह्या जबाबदारी सरकारने घ्यावी अशी माझी सरकारला विनंती आहे।